नाशिकमधली आपण ही सध्याची दृश्य पाहतोय। उद्धव ठाकरे यांचा हा नाशिक दौरा पार पडतोय। अगदी थोड्याच वेळात नाशिकमध्ये उभाटा गटाचं हे महाधिवेशन सुरू होतंय आणि त्यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाचे इतर नेते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात महाधिवेशनाला सुरुवात होईल। आजच्या महाधिवेशनामधून ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। तसंच एका प्रकारे खरं तर उद्धव ठाकरे आता आगामी लोकसभा निवडणुकांचं आपण पाहतो रणशिंग फुंकणार आहेत। ते कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतात त्याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। संजय राऊत आहेत आणि इतरही काही नेते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। एकंदरीतच नाशिकचा हा उद्धव ठाकरे यांचा हा दौरा पार पडतोय। काल नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांनी काळाराम मंदिरामध्ये जाऊन आरती केलेली होती, पूजा अर्चा केलेली होती आणि आजचा हा दौऱ्याचा दुसरा दिवस। आजच्या दिवशी महाधिवेशन हे पार पडतंय। अगदी थोड्याच वेळात महाधिवेशनाला सुरुवात होईल आणि यामधून ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। खरं तर तब्बल 30 वर्षांनंतर शिवसेनेचा अशा संदर्भातलं हे महाधिवेशन, राज्यस्तरीय महाधिवेशन नाशिकमध्ये पार पडतंय आणि त्याचमुळे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत। चला 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 प्लीज 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 पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हा दौरा आणि राज्यस्तरीय महाधिवेशनासाठी शिवसेनेचे नेते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात जोरदार जय्यत तयारी केली आहे। उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे हे देखील सहभागी आहेत आणि त्यामुळे अधिवेशनाच्या तयारीसाठी खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अरविंद सावंत, सुनील देसाई यांच्यासह इतरही दिग्गज नेते आपल्याला पाहायला मिळतात। नाशिकमध्ये ते दाखल आहेत आणि त्यांच्याकडून जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे। ठाकरे गटाचं आज हे नाशिक इथं राज्यव्यापी अधिवेशन होत आहे आणि या अधिवेशनामध्ये ठाकरे गटाकडून काही ठराव देखील मांडण्यात येणार आहेत अशी देखील माहिती सध्या मिळते। त्यामुळे उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार, पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे। तसंच आज सायंकाळी नाशिकात उद्धव ठाकरे यांची भव्य अशी सभा देखील पार पडणार आहे आणि या सभेच्या माध्यमातून ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। आज बाळासाहेबांच्या जयंतीदिनी आपण पाहतो ठाकरे गट आगामी लोकसभेचं रणशिंग हे फुंकणार आहे आणि नाशिकमध्ये हे ठाकरे गटाचं महाधिवेशन पार पडतंय।